हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। चला तर आज बघूया बेसिक काळा मसाला कसा बनवायचा। मसाला बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला कडक गरम झाला की आपण त्यावर कांदा ॲड करूया। इथे मी 3 मोठे साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे। कांदा आपल्याला असा छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला कांदा परतवत राहायचा आहे। तुम्ही बघू शकता कांद्याला किती छान ब्राऊन कलर आलेला आहे। अजून एक 5 मिनिटं आपण कांदा छान परतून घेणार आहोत। तर जसं तुम्ही बघू शकता इथे कांदा छान भाजून झालेला आहे। तर आता आपण तो काढून घेऊया। याच तव्यावर आपण थोडंसं अद्रक आणि लसूण पण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे या पॉइंटला। इथे आपलं अद्रक लसूण छान भाजून झालेलं आहे। आपण ते काढून घेऊया आणि आपण आता खोबरं भाजून घेऊया। खोबरं भाजायला जास्त वेळ नाही लागत, हार्डली 10 to 20 सेकंड्स, म्हणून आपल्याला पटपट खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे खोबरं भाजलं आहे, आपण हे काढून घेऊया। जसं तुम्ही बघू शकता इथे आपला काळ्या मसाल्याचा मसाला भाजून झाला आहे। आता आपण हा थोडा थंड होऊ देऊया आणि मग मिक्सर मधनं वाटून घेऊया। मसाला थंड झाला आहे, आपण तो आता वाटून घेऊया। आता यात थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा वाटून घेऊया। थोडंसंच ॲड करायचं आहे। इथे मी मसाला बारीक वाटून घेतलेला आहे आणि आता आपण हा भाजी बनवण्यासाठी यूज करू शकतो किंवा तुम्ही 2 ते 3 दिवस स्टोर पण करून ठेवू शकता फ्रीज मध्ये। इथे काळा मसाला बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग।